दोघा बहीण भावांना राजीनामा नाही घेतला तर उद्यापासून परत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। आता हे समाज शांत बसणार नाहीये। जो आम्ही न्याय देऊ संतोष अण्णाला त्यावेळेस आम्ही आंदोलन हे करू। तुम्हाला सांगतो हे मोठा आका छोटा आका आता आमच्या दमाने काय म्हणले की या तिन्ही लोकांचं मर्डर झालेत म्हणून। मला एवढं सांगायचंय या आंदोलनामध्ये की आवार साहेब दास अण्णा आणि सर्व आपले आमदार संदीप क्षीरसागर की ह्या दोघा बहीण भावाचे राजीनामे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही। तुम्ही लढत राहा। तुमच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे राहील एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा। त्यांची जी या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्येच्या पाठीमागं जे मास्टर माइंड आहेत जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या न्याय हक्क मागणीसाठी आज या ठिकाणी भव्य असा मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो या लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहे। ही लाखोची संख्या या ठिकाणी सांगून जाते की या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय। अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सगळे पक्ष सगळ्या संघटना सगळे जातीपातीचे लोक या मोर्चामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत। हा अन्याय अत्याचार गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्यावरती चालू आहे। या ठिकाणी हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती या ठिकाणी जिल्ह्याला विटीत धरण्याचं काम करतोय। परंतु हा जो बकासूर आहे या बकासुराचे पापाचा गळा या ठिकाणी भरलेला आहे आणि तो पापाचा गळा या ठिकाणी आता संपल्याशिवाय राहणार नाही। आता ही जनमानसाची लढाई आहे। संतोष अण्णांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते उभ्या देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे। एक आदर्श सरपंच त्याची अशी या पद्धतीनं जर हत्या होत असेल तर या जिल्ह्यातल्या नाही तर या महाराष्ट्रातला सामान्य माणूस या ठिकाणी शांत राहू शकत नाही। या ठिकाणी आपल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधिमंडळामध्ये या ठिकाणी संतोष अण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडाचं डायरेक्ट नाव घ्यायचं काम जर या जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल तर ते संदीप क्षीरसागर यांनी केलं। आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील, आदरणीय प्रकाश दादा असतील, आदरणीय सुरेश अण्णा दास साहेब असतील, आदरणीय विजयराजे पंडित असतील, आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील, यांनी हा विषय सभागृहामध्ये मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। हे कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा विषय नाहीये। ही सगळी मंडळी वेगवेगळ्या विचाराची आहे। परंतु या राज्याच्या सभागृहामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तो मांडण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे। आता ह्यांची लढाई यांनी लढलेली आहे परंतु सामान्य माणसाने देखील आज उपस्थित राहून हे दाखवून दिलंय की